بنورنا الدنيا وننشر في الفضاء أملا ونعلي عزم همتنا فمن طلب العلا وصل. السلام عليكم ورحمة الله وبركاته. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على حبيبी रब्बिल आलमीन. प्रिय श्रोते हो, शुक्रवारी दिलेल्या अरबी प्रवचनाचे प्रिय मराठी भाषेत सारांश आपल्या सेवेत सादर आहे. माझ्या प्रिय श्रद्धावंत बंधूंनो आणि आदरणीय वडीलधाऱ्या बांधवांनो, लवकरच आपण एका नवीन हिजरी वर्षात प्रवेश करणार आहोत आणि सरत्या हिजरी वर्षाचा निरोप घेणार आहोत, जो आपल्या रात्रंदिवस आणि सुखदुःखाच्या प्रसंगासह निघून जाणार आहे. आपल्या आयुष्यातील निघून गेलेला प्रत्येक क्षण अंतिम दिवशी चांगल्या आणि वाईट कृत्यांच्या आधारावर आमच्या बाजूने किंवा आमच्या विरुद्ध साक्षीदार असतील. दिवस, महिने आणि वर्ष वेगाने निघून जातात, परंतु यामध्ये त्या लोकांसाठी उपदेश आहे जे उपदेश मानणारे आहेत. आपल्या आयुष्याचा 1 वर्षाचा निरोप घेताना आपण आपल्या हृदयात पालनकर्त्याचे भय निर्माण केले पाहिजे. जीवनाच्या पुस्तकाची पाने आणि जीवनाचे क्षण म्हणजे खऱ्या अर्थाने परलोकाच्या प्रवासाकडे आपण वाटचाल करत आहोत. एक वेळ येईल की आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचू. प्रत्येक जाणारा दिवस आपल्याला या लोकापासून दूर आणि परलोकाच्या जवळ आणत आहे. पवित्र कुराणमध्ये पालनकर्ता म्हणतो, अऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, युक़ल्लिबुल्लाहुल लैला वन नहार, इन्न फी ज़ालिका लइब्रतन लिउलिल अबसार. म्हणजे रात्र व दिवसांची उलथापालथ तोच करीत आहे, याच्यात एक बोध आहे डोळस लोकांसाठी. मागील वर्षाला निरोप देत असताना आणि नवीन वर्षाच्या प्रारंभाच्या वेळी श्रद्धावंतांनी स्वतःचा हिशोब केला पाहिजे. गेल्या वर्षभरातील क्षणात जे काही सत्कर्मे केले त्याबद्दल पालनकर्त्याचे आभार मानावे आणि त्यात आणखी वाढ करण्याचा प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे जे काही पाप, वाईट कृत्य झाले आहे, मग ते जाणून बुजून केले जाणारे असो किंवा अजाणतेपणाने, त्याबद्दल पश्चाताप करावे आणि सर्व शक्तिमान पालनकर्त्याकडे क्षमेची याचना करावी आणि त्याच्या कृपेसाठी प्रार्थना करावी. म्हणूनच पवित्र धर्म इस्लामच्या विद्वानांची पद्धत आहे की ते वर्षाच्या शेवटच्या दिवसाला पश्चाताप आणि पालनकर्त्याची क्षमा करण्यासाठी खास करून घ्यायचे आणि ते सत्कर्मी लोक पालनकर्त्याची खूप क्षमा मागत असे व सत्य मनाने कृपावंत व दयावंत पालनकर्त्यासमोर पश्चाताप करत क्षमा मागत सरत्या वर्षाला निरोप देत असताना ते सुख व समृद्धीने पूर्ण व्हावे म्हणून प्रार्थना करत आणि येणाऱ्या नव्या वर्षात सत्कर्मांची सुबुद्धी मिळावी म्हणून सुद्धा प्रार्थना करत. यासाठी ते अंतिम दिवसात पवित्र कुराणचे पठण आणि इतर प्रार्थना आणि उपासना करत. विशेषतः ते स्वतःला या दिवसात सर्व प्रकारच्या कुकर्मापासून वाचवायचे. पवित्र प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, कर्मांची स्वीकृती शेवटच्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून जेव्हा वर्षाचे अंतिम दिवस सत्कर्मासह पार पडतात तर पालनकर्ता मागील कुकर्मांना माफ करतो आणि त्यांना सत्कर्मात बदलतो, जसे की पवित्र कुराणमध्ये आहे. ज्याचा अर्थ असा की अशा लोकांच्या वाईट गोष्टींना अल्लाह भल्या गोष्टींनी बदलून टाकील आणि तो अत्यंत क्षमाशील, दयावान आहे. श्रद्धावंत बंधूंनो, या पवित्र व पावन धर्माच्या मूलभूत तत्वांपैकी एक गोष्ट ही पण आहे की कर्मांची स्वीकृती शेवटच्या कर्मावर अवलंबून आहे. जसे की पवित्र प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या संदेश वचनात म्हणतात की तुमच्यापैकी एक माणूस असे कर्म करत असतो की तो आपल्या या कुकर्मामुळे नरकाच्या अगदी जवळ पोहोचून जातो, इतका की त्याच्या व नरकाच्या दरम्यान फक्त 1 गज अंतर कमी असते. एवढ्यात तकदीर त्यावर विजय प्राप्त करते आणि तो सत्कर्मी बनतो आणि शेवटी तो यशस्वी होऊन स्वर्गात जातो. पवित्र धर्मात एक तत्व असे आहे की उपासनेच्या शेवटी पालनकर्त्याचे नामस्मरण व क्षमा याचना करण्याचे सांगितले आहे. जसे हज यात्रा या पवित्र उपासनेच्या बाबतीत पवित्र कुराणमध्ये पालनकर्ता म्हणतो, नंतर जेव्हा हज संबंधीचा विधी तुम्ही पूर्ण कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही पालनकर्त्याचे नामस्मरण करा. व तसेच पवित्र कुराणमध्ये आहे, नंतर जेव्हा नमाज आटोपून घ्याल तर पालनकर्त्याचे नामस्मरण करा. त्याच प्रकारे पवित्र रमजानचा महिना पूर्ण झाल्यावर आदेश आहे
की ही पद्धत यासाठी सांगितली जात आहे की तुम्ही उपवासाची संख्या पूर्ण करावी व तुम्ही पालनकर्त्याची थोरवी वर्णावी। म्हणूनच सर्व मानवांचे अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पवित्र उपासना नमाज पठणानंतर 3 वेळा पालनकर्त्याशी क्षमा याचना करायचे। म्हणून प्रत्येक श्रद्धावंतासाठी गरजेचे आहे की त्याने वर्षाच्या शेवटी वाईट कृत्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे, मागील पापांसाठी पालनकर्त्याकडे क्षमा याचना केली पाहिजे आणि पालनकर्त्याचे वारंवार नामस्मरण केले पाहिजे। जो कोणी पश्चाताप करतो आणि क्षमा मागतो तर पालनकर्ता त्याच्या कृपेने आणि दयेने त्याच्या मागील सर्व पापांपासून मुक्त करतो, म्हणजे क्षमा करतो। आणि जो कोणी उरलेल्या शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा कुकर्म करतो तर पालनकर्ता अशा व्यक्तीला त्याच्या दुष्कर्मामुळे शिक्षा देईल। पालनकर्त्याशी प्रार्थना आहे की आम्हा सर्व मानवांना सत्कर्म करण्याची आणि कुकर्मापासून स्वतःला वाचविण्याची सुबुद्धी देव।